बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडला असेल, दिवाळीसाठी घर सजावट तर केली जाते, लाइटिंग, आकाशकंदील वगैरे लावून. पण मग ते नंतर ठेवायचं कसं आणि एका वर्षापर्यंत आपण ते कसं सांभाळून ठेवायचं? पुन्हा पुढच्या वर्षी लावताना ते खराब झालं नाही पाहिजे आणि व्यवस्थित लावल्याचं बरोबर लाइटिंग, आकाशकंदील सुरू झाले पाहिजे. तर मी तुमच्यासाठी एक ट्रिक घेऊन आलेली आहे किंवा एक आयडिया घेऊन आलेली आहे. माझे ह्या व्हिडिओमुळे जर तुम्हाला काही मदत होत असेल तर चांगली गोष्ट आहे. एक आयडिया देते मी. तर मी घेतलेला आहे एक असा मोठा बॉक्स. मग त्यामध्ये मी अशा ज्या माळा आहेत लावलेल्या, फुलांच्या रेडीमेड माळा येतात ना, त्या लावलेल्या होत्या मी. तर त्या मी अशा काढून एका पिशवीत पॅक केल्या आणि ती त्या बॉक्समध्ये ठेवली. त्यानंतर दाराच्या आजूबाजूला अशा छोट्या छोट्या माळा देवघराला लावलेल्या, तशा तोरणांच्या माळा त्या एका पिशवीत ठेवल्या. त्यानंतर आकाशकंदील मी एका पिशवीत पॅक केला, म्हणजे ते असं धूळ बसणार नाही आणि खराबही होणार नाही आजूबाजूच्या गोष्टींमुळे. त्यातनं आकाशकंदीलच्या मध्ये मी ते छोटे आकाशकंदील लावलेले होते ना, ते ठेवून दिले. त्यानंतर बघा तुम्ही इथे लाइटिंग अशा गोल गोल राऊंड करून एक एक लाइटिंग केली आणि त्याला असे रबरने पॅक करून दिले, म्हणजे ते असे मिक्स होणार नाही आणि गुंथा होणार नाही. असं बघा रबर लावून ठेवलं आहे मी आणि सगळ्या लाइटिंग आणि त्यांच्या वायरी एका पिशवीत ठेवल्या. त्यानंतर दुसरे ते एक्सटेन्शन बोर्ड, एक्स्ट्राचे वायर्स वगैरे ते सगळे एका पिशवीत ठेवले मी आणि हा सगळा एका बॉक्समध्ये पॅक करून घेतलं. आणि त्या बॉक्सला आता आपल्याला पुढच्या दिवाळीलाच लागेल, तर मी असं सेलो टेपने त्याला पॅक करून घेतलं. पॅक करून आपल्याला आता काय ते पुढच्या वर्षीच लागणार आहे, त्याच्यामुळे मग ते धूळ वगैरे जायला नको. हे बघा असं कॉटन टेपने मी पॅक करून घेतलेलं आहे आणि हे मी वरती आता लॅपटॉपवरती ठेवून देणार आहे. तुम्ही पण असंच एका लॅपटॉपमध्ये किंवा मग एखाद्या कपाटात व्यवस्थित ठेवून द्यायचं. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. धन्यवाद.